नमस्कार भावांनो बहिणींनो. आता 2-3 दिवस झाले तुमच्या संग गप्पा गोष्टीच केल्या नाही. आता म्हणलं चला माझ्या भावा बहिणीला आता गप्पा गोष्टी करा. गरमट वातावरण आहे. भैया येतोय आपला 12 वाजता शाळेतून, तर त्याला पण बरं वाटाना, काही खाऊ वाटाना. आता त्याला दवाखान्यात न्यायचं भैयाला. आता दाजी येतील चहा घेऊन मग जातील. सकाळी काही चहा घेऊन जात नाहीत, तिकडंच चहा घेते ते. घरी काय म्हणे जाऊ दे. पण आता थोडासा पंखा बंद केला आहे. मग भैयाला काय बरं वाटाना, तर त्याला न्यायचं आहे आता दवाखान्यात. आता ते यायच लागलेत घरी. काय नाश्ता बनवला म्हणजे त्याला वाटलं भैया घरी असन तर काही नाश्ता बनवला असन, पण भैयाला काही खाऊच वाटाना. मग काहीच नाश्ता बरे म्हणजे आता आम्ही 2 महिने झाले कंप्लीट. हे दोघं पण घरी खात नाहीत. भैया काही शाळेत जाते, त्याचं खाणं होत नाही सकाळी सकाळी. मग नाश्ताच नाही बनवला. बराबर दिवाळीहून आल्यापासून नाश्ता बनला नाही घरात. त्याला वाटलं बनवले असं आज भैया घरी येतो उत्तप्पे काही. म्हणलं त्यालाच बरं नाही, बरं नसलं तवा म्हणलं मग भैया चांगला असल्यावर भैयाचे नाटके चालतात म्हणलं. तर मग म्हणे बनवलं नाही का काही. म्हणलं नाही. आता डाळ भात बनवायचा आहे, तर डाळ शिजून ठेवली. आता फोडणीत द्यायची. भैयाला बनवायची तिखट आणि दाजीला बनवायचं फिकं वरण. मिरच्या गिरच्या तळावं म्हणलं, लसूण सोलून ठेवलाय, भात पण शिजून ठेवलाय. आता उन्हाचं तर भाज्या गिज्या लवकरच करून घ्यायच्या, मग एवढं टेन्शन नाही राहत. पीठ मग गरम गरम पराठे बनवीन, तर थोडं थांबून बनवते. पीठ भिजवायचं आहे, तर म्हणलं रिकामं बसूस तर आपण घ्यावं आपला व्हिडिओ काढून. आता गरम वातावरणानंच लेकरायला बरं वाटाना, तरी पण भैया उन्हाचा काय बाहेर निघत नाही. पण 12 वाजता शाळेतून येतोय ना, म्हणून त्याला उन्हात झाले काय का ना तसं. आणि आईल तर किती उन्हात काम करणं लागायला लागले. आता सर्व येचणं सुरू आहे वावरात. गव्हाचा गहू काढलाय. मग आईल बाबाला तर किती उन्हात जावं लागते. कांदा लावेले शेतात आणि काकडी लावेले, तर पाणी द्यावं लागते बाबाला. तर उन्हात आणत जावं लागते. आई म्हणती झाडाखाली वावरात लय थंड राहते, लय का लय लगे. तर भैया 12 वाजता शाळेतून येतोय, त्याला बरं वाटाना. आई बाबाला तर वावरात जावं लागते उन्हात आणत. आता बाबाला तर घरी करमतच नाही. काकडी हे लावले बाबानं, कांदा लावलाय, तर पाणी देणं चालू असते. भैयाला लय आवडती काकडी आहे ना भैया. पण आता भैया इकडे, आता काकडी यायला टाईम लागेल. बाबांना लावेले तर लय आवडती का लय. आता आई चवळी लावणार आहे. आता असं करणार आहे. आता काय आलंय भैया इकायला दारावर? इकायला काय आलंय? ऐकून आलं तुला? पप्पा यायला लागलेत नाश्ता करायला. म्हणे आज भैया घरी, तर काय उत्तप्पे बनवले का. म्हणलं नाही नाही. म्हणलं आता भैयालाच बरं नाही, मला विचारू लागले भैया ते. म्हणलं नाही काय नाही बनवलं. रिकामं बसूस तर आपला हिडो काढून घ्यायचा आणि मोकळं व्हायचं. ताई तर कधीच रिकामी नाही म्हणा. थोडासा हिडो काढला हिडोसाठी. आणि आता वरण बनवायचं आहे मला, चालूच राहावं लागते. आज भैयाला बरं नाही म्हणलं, मग त्याला थोडासा खाल्ला म्हणलं. डाळ भात बनवला आणि वालाच्या शेंगा बनवल्या होत्या. दाजीला लय आवडतात. दाजी म्हणे लय भारी सुगंधी यायला लागली वैसं. असं होतं. भैयाचा रुमाल खाली पडला आहे आपल्या. डाळी आल्यात दारावर इकायला. दारावरच्या डाळी मला नाही आवडत. मटकी चांगली येते दारावर आणि मुंग येते खाली चांगले, पण दारावरच्या डाळी शिजत नाहीत लवकर, त्याच्यामुळं घेऊन नाही वाटत. नाही बाकी चांगले असतात. भांडे आलेत भांडे. आल्लक भांडे हे येत राहतात दारावर इकायला. दाजी म्हणे आता मी देईन म्हणे तुला स्टीलची कढई घेऊन. हो म्हणले घेऊन देईन म्हणे तुला कढई, तुला लय आवडती म्हणे, तर देतो घेऊन असे म्हणू लागले. आता भैया काय चहा घेत नाही सकाळी सकाळी, काहीच नाही. त्याला चहा पण आवडत नाही. ह्या ड्रेसचा गळा हिडो काढायला लय आवडते. मस्त छोटासा गळे आहे त्याचे. 1-2 ड्रेसचे छोटे गळे आहेत, नाही तर मग मोठालेच आहेत. त्याच्यामुळं मग हेच हिडो काढायला. दाजी आले तुमचे घरी नाश्ता करायला. अरे काय काहीच नाही बनवलं आज आम्ही. काऊन? आता तुम्ही 2-1 महिने झाले घरी 2 जण नाश्ता करत नाही, मग त्याच्यामुळे मी बनवतच नाही काय. बोलवलं मग बरं, नाश्ता नव्हता बनवायचा काय. चहा प्यायला तुम्ही टोस आणलेत, मी एक खाऊन पाहिलाय. खरंच लय भारी आहे. मजाक नाही, मला लय आवडले. पहिल्या टोसचा पक्षी टोस चांगले आहेत. हा लय भारी आहे, आवडले. चहा प्यायला बोलवलं काय? हो, कॉफी पिऊन तुम्हाला दवाखान्यात जायचंय ना भैयाला घेऊन, त्याच्यामुळे अर्जंट बोलवलंय. हा हा काय आणलंय पाव द्यावर?
इकडे आणा, काय आणले काय ना काय आणतच राहते. काय आहे? त्याने मोबाईल ठेवा चिटकवायचं. गाडीवर का? हा. आवडते मला. कितीचं आणलंय? तसं असं उलट असं काय असे असं आहे का ते? इथं फोन लावायचा का? हा मला द्या बरं असं घेऊन. पहा ते कसं पा आपल्याला घ्यायचं भया असं. असं बटन दाबले पास होतं. हा मला द्या घेऊन असं. असं मला घ्यायचंय असं. तुला कसं मला ते दुसरं लावताच येत नाही म्हणून मी वापरत नाही. अरे कुठे चिटकवता येते असं म्हणून मला घ्यायचंय वय. लय मस्त आहे. मला घेऊन द्या. झालं हे उकरून घेईन का ते? इथं नाही लावायचं ते. आजकाल कुठे चिटकते? एकदम भारी आहे. पहा इकडे येऊन पहा. कितीला आणलंय? व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंट मध्ये. तुमच्या ताईच्या चॅनलला सपोर्ट करायचा. आणि आता दाजी आले तर आता चहा घ्याल तर त्याला देते चहा बनवून. किती गप्पी धरते. मला घ्यायचंय तसं. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओ मध्ये.